नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण 17 ते 24 मे दरम्यानच्या चालू घडामोडींवर आधारित एमसीक्यूचं रिव्हिजन करणार आहोत। ऑलरेडी आपण हा जो भाग आहे 17 ते 24चा त्याचं चालू घडामोडींचं रिव्हिजन केलेलं आहे, तर ते एमसीक्यू बघूयात। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक वापरा। फेसबुकवर या नावाचा ग्रुपही आहे, तोही तुम्ही फॉलो करू शकता। आत्मनिर्भर भारत योजनेमध्ये एकूण किती क्षेत्रात खाजगीकरणाला केंद्र सरकारने परवानगी दिलेली आहे? 5, 8, 10, 12। तर याचा आन्सर आहे 8 क्षेत्रामध्ये खाजगीकरणाला परवानगी दिलेली आहे। संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारत योजनेनुसार किती थेट परदेशी गुंतवणूक करता येऊ शकेल? तर ती 74%। आधी जी होती ती 49% होती, आता ती वाढवून 74% करण्यात आलेली आहे। तिसरा प्रश्न जो आहे, विमानतळ खाजगीकरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 12 विमानतळं खाजगी क्षेत्रासाठी खुली करण्यात आली। विमानतळ खाजगीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात 8 विमानतळं खाजगी क्षेत्रासाठी खुली करण्यात येणार आहेत। तर हे 8 नाही आहे, हे 6 विमानतळं आहेत। त्याच्यामुळे याचं जे आन्सर आहे ते फक्त अयोग्य आहे, तर ते एक लक्षात घ्या। खालीलपैकी कोणते राज्य हवामानासंबंधी खाजगी संस्थांची मदत घेणार आहे? तर केरळ, राजस्थान, उत्तराखंड, बिहारपैकी केरळ हे राज्य खाजगी संस्थांची हवामानासंबंधी मदत घेणार आहे। त्यासंबंधी त्यांची जी काही सगळी प्रशासकीय प्रक्रिया जी आहे ती सुद्धा प्रॉपर वर्क झालेली आहे। खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा। तर नदी आहे आणि समोर धरण दिलेलं आहे, चिनाब सलाल, भागीरथी तेहेरी, दामोदर पांचेत। तर ॲक्च्युली हे सगळे जे जोड्या आहेत त्या सर्वच्या सर्व जोड्या योग्य आहेत। अयोग्य जोडी हिच्यामध्ये एकही नाही, त्याच्यामुळे याचं उत्तर जे आहे ते 4 आहे। पुढचा जो प्रश्न आहे आपला तो म्हणजे मनरेगासाठी आत्मनिर्भर भारत योजना व अर्थसंकल्प या दोघांची जर तुम्ही बेरीज केली तर एकूण तरतूद किती आहे? म्हणजे आत्मनिर्भर प्लस अर्थसंकल्प, तर 60,000 कोटी अधिक 40,000 कोटी असं एकूण त्याचं उत्तर येतं 1,00,000 कोटी। दोघांची जर तुम्ही बेरीज केली तर केंद्र सरकारद्वारे आत्मनिर्भर भारत योजनेत सर्व राज्यांची कर्जाची मर्यादा बिनशर्त GDPच्या 5% आहे। साधारणपणे राज्य सरकार GDPच्या 3% कर्ज घेऊ शकतं। तर दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे, फक्त पहिल्या स्टेटमेंटमध्ये हा जो शब्द आहे बिनशर्त, तर इथं शर्ती आहेत, अटी लावलेल्या आहेत, 4 अटी आहेत। त्याच्या अटींचं पालन केलं तर 5% कर्ज घेता येईल। सो याचं उत्तर जे आहे ते फक्त ब योग्य आहे। आत्मनिर्भर योजनेचा विचार करता धोरणात्मकदृष्ट्या मोक्याच्या क्षेत्रात जास्तीत जास्त किती सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या असतील? 2, 1, 4, 5। तर एकूण 4 कंपन्या सार्वजनिक क्षेत्रात असतील, तर हे एक लक्षात घ्या। त्याच्यानंतर रत्नाकर मतकरी यांच्याबद्दल बिनचूक विधान ओळखा। त्यांचा आत्मचरित्रात्मक ग्रंथ माझे रंगप्रयोग हा आहे। इन्व्हेस्टमेंट या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे। दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत। रेरा कायद्यानुसार खालील बाबींचा विचार करा। प्रत्येक बांधकाम राज्यात रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी प्रत्येक राज्यात असावी, बरोबर आहे। कायद्यानुसार प्रत्येक राज्यात ती असणं गरजेचं आहे। बांधकामाच्या आराखड्यात सोयीनुसार बांधकामादरम्यान बदल करता येतात, तर हा जो शब्द आहे बांधकामादरम्यान बदल करता येत नाहीत। तुम्ही आधी जो आराखडा दिलेला आहे रेराला त्याच्यानुसारच तुम्हाला काम करावं लागतं। सो अयोग्य आहे। रेरा कायद्यावर पण सेपरेट लेक्चर आपण घेतलेलं आहे, ते बघितलं नसेल तर बघून घ्या, ते महत्त्वाचं आहे। मेट्टूर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? गोदावरी, कावेरी, महानदी, कृष्णा। तर उत्तर आहे कावेरी। माउंट हेरिएट राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कुठे स्थित आहे? तर माउंट हेरिएट राष्ट्रीय उद्यान जे आहे तर ते आसाम, दीव, दमण, लक्षद्वीप, दक्षिण अंदमान, तर ते दक्षिण अंदमानला स्थित आहे। जल जीवन मिशनबाबत बिनचूक विधान निवडा। 2024पर्यंत सर्व शहरी कुटुंबांना नळाने पाण्याची सुविधा। तर इथं सर्व शहरी नाही, हे ग्रामीण आहे आणि त्याच्यामुळे हा जो आहे तो ऑप्शन चुकीचा आहे। हर घर नल से जल बोधवाक्य जे आहे तर त्याच्याशी जोडलेलं आहे, तर उत्तर जे आहे ते फक्त ब। रॅट होल मायनिंग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये केलं जातं? तर रॅट होल मायनिंग म्हणजे काय की घरातूनच ही लोक काय करतात, छोटे छोटे होल करून तिच्यामधून कोळसा बाहेर काढत असतात। मेघालय। खालीलपैकी योग्य जोडी कुठली? मध्य प्रदेश अमरकंटक पठार, छत्तीसगड मैकल टेकड्या आणि राजस्थान खेत्री। तर या 5ही जोड्या ज्या आहेत त्या बरोबर आहेत, 1, 2, 3। ओके। त्याच्यानंतर क्लेनसेट कोणत्या देशाच्या संसदेला संबोधलं जातं? भूटान, नेपाळ, म्यानमार, इस्रायल। आन्सर इस्रायलच्या संसदेला क्लेनसेट असं संबोधलं जातं।
अर्थव्यवस्था ज्या वेगाने कोसळली त्या वेगाने जर ती सावरणार असेल तर खालीलपैकी कोणत्या अक्षराद्वारे दाखवली जाते? LUVZ. तर याचं उत्तर आहे व्ही. अर्थव्यवस्था ज्या वेगाने कोसळते त्या वेगानेच ती जर वर जाणार असेल तर त्याला व्हीनी संबोधलं जातं. जर ती काही काळ तशीच राहून सावरणार असेल तर यूनी संबोधलं जातं. जर ती अनिश्चित काळासाठी तशी राहणार असेल तर यलनी संबोधलं जातं. कोविड-19च्या बाबतीमध्ये यल म्हटलं जातं या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत. स्वच्छ भारत अभियान घन कचरामुक्त तारांकित शहरांबद्दल योग्य विधान निवडा. महाराष्ट्रातल्या 76 शहरांना घन कचरामुक्त तारांकित शहरांचा बहुमान मिळाला आहे. बरोबर आहे. घनकचरामुक्त शहरांमध्ये महाराष्ट्राने सलग 5व्या वर्षी अव्वल स्थान पटकवलेलं, 5व्या नाही 3ऱ्या वर्षी पटकवलेलं आहे. त्याच्यामुळे फक्त याचं उत्तर आहे. दरवर्षी अमेरिकेद्वारे जागतिक आरोग्य संघटनेला किती रुपयांची मदत केली जाते? 100 कोटी, 50 कोटी, 200 कोटी, 150 कोटी. आन्सर इज 50 कोटी. कालापानी हे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड, बिहार. तर कालापानी हे ठिकाण भारतातल्या उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. त्याच्यानंतर आयुष्यमान भारत योजनेबद्दल बिनचूक विधान निवडा. मेघालयातल्या मेघाथापा या आयुष्यमान भारत योजनेतील 1 कोटीव्या लाभार्थी ठरले आहेत. बरोबर आहे. यात प्राथमिक आरोग्य सेवांना प्राधान्य दिलं जातं. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, यात प्रायमरी किंवा प्राथमिक आरोग्य सेवांना नाही तर सेकंडरी टर्शरीला प्राधान्य दिलं जातं. कुटुंबात फक्त 5 सदस्यांना योजनेचा लाभ मिळू शकतात. तर असं पण नाही आहे. कुटुंबातल्या फक्त 5 नाही अशी कुठलीही याच्यात लिमिट नाही आहे. तर फक्त याचं उत्तर जे आहे फक्त बरोबर आहे. ओस्लो शांतता करार हा कोणत्या देशांशी संबंधित आहे? भारत, पाकिस्तान, जपान, चीन, सुदान, ब्राझील, इस्रायल, पॅलेस्टाईन. तर 1990च्या दशकात ही सगळी ओस्लो करार झालेला आहे. गोलन हाईट प्रदेशाशी सीमेद्वारे जोडला न गेलेला प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? तर गोलन हाईटशी सीमेद्वारे न जोडला गेलेला प्रदेश जो आहे, तर खरं तर आता असे प्रश्न जे असतात हे मॅपशी रिलेटेड प्रश्न आहेत. मी तुम्हाला मॅप जे न्यूजमध्ये आहेत त्याचे दाखवत असतो. गोलन हाईट मी बऱ्याचदा दाखवलं आहे. सिरिया, इस्रायल, जॉर्डन हे त्याला बॉर्डर करतात पण इराक त्याला बॉर्डर करत नाही. पंतप्रधान वयवंदन योजनेसाठी कमाल मर्यादा किती आहे? इथं बऱ्याचदा गडबड होते. 60 वर्ष जी आहे ती किमान आहे. कमाल मर्यादा याच्यासाठी नाही. राजीव गांधी किसान न्याय योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? कर्नाटक, छत्तीसगड, पंजाब, महाराष्ट्र. तर ही छत्तीसगड राज्याने सुरू केलेली योजना आहे. खालीलपैकी G7 देशांचा सदस्य नसलेला देश ओळखा. ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, चीन. तर चीन हा G7चा भाग नाही. व्हेनेझुएलामध्ये जगातील सर्वाधिक तेलाचे साठे आहेत. सौदी अरेबियात जगातील सर्वाधिक तेलाचं उत्पादन होतं. दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत, आणि ब. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस कधी साजरा केला जातो? 20 मे, 22 मे, 22 जून, 5 जून. तर 22 मेला साजरा होतो. WHOच्या कार्यकारी मंडळाबाबत बिनचूक विधान ओळखा. 34 सदस्य असतात. सदस्यपद हे 3 वर्षासाठी असते. अध्यक्षाचा कार्यकाळ हा 1 वर्षाचा असतो. 3ही स्टेटमेंट जे आहेत ते योग्य आहेत आणि याच्यावर प्रश्न अपेक्षित आहे कारण आता भारताला हे पद मिळालेलं आहे. सो ब क. खालीलपैकी वॉटर सॉल्युबल विटॅमिन्स कोणते? वॉटर सॉल्युबल विटॅमिनसाठी सिंपल फंडा आहे WBC. वॉटर W, विटॅमिन B, विटॅमिन C. मग आता इथं बघा तुम्हाला कुठले दिसतात? विटॅमिन A, विटॅमिन B, E आणि K. सो विटॅमिन B हे वॉटर सॉल्युबल विटॅमिन आहे. पुढचा प्रश्न बघूयात. गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणते निर्णय घेतले? 3 वर्षासाठी परवानगीची अट रद्द केली. बरोबर आहे. म्हणजे आता 3 वर्षासाठी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी शासकीय परवानगीची गरज नाही. 40,000 एकर जागा गुंतवणूकदारांना उपलब्ध करून देण्यात येईल. हेही बरोबर आहे. गुंतवणूकदारांना मदत व्हावी म्हणून मित्र ही संकल्पना म्हणजे गुंतवणुकीपासून उत्पादनापर्यंत ज्या काही गुंतवणूकदारांच्या इश्यूज असतील किंवा त्यांच्या ज्या काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉर्ट आउट करून देणार मित्र. तर हे 3ही स्टेटमेंट बरोबर आहे, अ ब क. खुडोल हे क्राऊड फंडिंग कोणत्या राज्यातील NGOद्वारे उभारलेले आहे? आता खुडोल हे जे आहे तर हे मणिपूरमध्ये उभारलं गेलेलं आहे आणि खुडोल जे आहे तर याद्वारे फक्त म्हणजे LGBTQ त्याच्यापेक्षाही पलीकडे जाऊन की बाबा हे वृद्ध महिला मुलांची पण मदत करतायत. तर मणिपूर खुडोल लक्षात ठेवा. खुडोलचा अर्थ होतो गिफ्ट. ओके. त्याच्यानंतर प्लास्टर ऑफ पॅरिसपासून मूर्ती बनवण्याच्या बंदीला किती काळासाठी शिथिल करण्यात आलेलं आहे? 1 वर्ष, 3 वर्ष, 6 महिने, 5 वर्ष. 1 वर्ष. हिंदुस्थानी संगीतामध्ये किती राग असतात? हिंदुस्थानी संगीतामध्ये जे असतात तर ते 6 राग असतात आणि कर्नाटिक म्युझिक जे असतं तिच्यामध्ये 72 राग असतात. तर हे कर्नाटकीमध्ये 72. तर हे लक्षात ठेवा.
हिंदुस्थानीमध्ये 6. सायबर क्राईमची नोडल एजन्सी असलेल्या सर्ट इनची स्थापना कधी करण्यात आली? तर ती 2000, 2010, 2019, 2004मध्ये करण्यात आलेली आहे, ते लक्षात घ्या. त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या राज्यपालांचा स्वेच्छानिधी जो आहे तो कधी किती होता आणि त्याच्यात किती वाढ झालेली आहे? तो आधी 15 लाख होता, आता 5 कोटी झालेला आहे. नुकतेच क्रीडा क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देणारं राज्य कुठलं? नागालँड, महाराष्ट्र, मिझोराम, गुजरात. तर मिझोराम हे राज्य आहे, यांनी क्रीडा क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिलेला आहे. त्यांना असं वाटतं त्याच्यातून रोजगार निर्मिती, गुंतवणूक येईल. युजेनिया स्पॅरोकार्पा ही झाडाची प्रजाती पश्चिम घाटातील कोणत्या राज्यामध्ये सापडली होती? तर आता ही जी युजेनिया स्पॅरोकार्पा आहे ही पश्चिम घाटातल्या केरळ या राज्यामध्ये सापडली होती. कारण या त्या 3 वेस्टर्न घाटमध्ये सापडलेल्या आहेत, त्या तामिळनाडू आणि केरळ अशा याच्यात आहे. तर युजेनिया जी आहे ती केरळमध्ये आहे. वन बेल्ट वन रोड ही संकल्पना चीनद्वारे अंमलात आणलेली आहे. तर ती एक खूपच कॉमन आहे, पण असा सिंपल प्रश्नसुद्धा UPSCने विचारून झालेला आहे, तर तो इकडे सुद्धा विचारला जाऊ शकतो. ग्लँड आणि हार्मोन, ग्रंथी आणि त्याच्यामधून स्रवणारे हार्मोन्स, ओरी, इस्ट्रोजन. आता अयोग्य जोडी ओळखायची याच्यामध्ये, तर हे बरोबर आहे. पॅनक्रियाज ॲड्रेलिनने, तर ॲड्रेलिन ग्लँडमधूनच ॲड्रेलिन हार्मोन येतं. पिट्युटरी ग्रोथ हार्मोन, हे बरोबर आहे. एकंदरच अयोग्य जोडी जी आहे ती 2चं उत्तर आहे, तर ते एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर स्पॉटलाईटमध्ये आपण ह्या गोष्टी 8-8 दिवसाचं जे काही क्लिअर करत आहे, तर याचं रिव्हिजन खूप